आज आपण थाबोळी करणार आहोत. तर त्यासाठी अगोदर आपल्याला काय करायचं आहे, एक मिक्सरचं भांडं घ्यायचं, 4 ते 5 हिरव्या मिरच्या घ्यायच्या, 10 ते 12 लसूण पाकळ्या आणि अर्धा चमचा जिरं घ्यायचं, थोडंसं कोथिंबीर घ्यायचं, जाडसर असं वाटण करून घ्यायचं. नंतर एक बाऊल घ्यायचं, त्यामध्ये 1 वाटी हरभरा डाळीचं पीठ घ्यायचं आहे आणि अर्धी वाटी पाणी घालून आपल्याला भिजवून घालायचं आहे. नंतर घ्यायची कढई, कढईमध्ये चांगलं 1 चमचा तेल, अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा हिंग घालायचं आहे आणि आपण वाटण करून घेतलेली पेस्ट घालायची हिरव्या मिरच्याची. ती 1 मिनिटं फ्राय झाली की त्याच भांड्यामध्ये, मिक्सरच्या भांड्यामध्ये 1.5 वाटी मापाने, त्याच मापाने पाणी घ्यायचं आहे. 1.5 वाटी घेतल्यानंतर थोडीशी त्या पेस्टमध्ये हळद घालायची. हळद फ्राय करून झाली की आपण 1.5 वाटी पाणी त्यामध्ये घालून घ्यायचं आहे. चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि बेसन पीठ आपण जे मिक्स करून घातलं होतं अर्धी वाटी पाणी घालून, ते एकसारखं घोटून घ्यायचं आहे आणि चांगले 3 ते 4 मिनिटं आपल्याला याचं शिजू द्यायचं आहे. तोपर्यंत काय करायचं, एका ताटाला तेल लावून घ्यायचं. शिजल्यानंतर आपल्याला चमच्याच्या सहाय्याने पसरून घ्यायचं. नंतर हाताला पाणी लावून एकसारखी थापोळीची थापून घ्यायची आहे आणि थोडंसं म्हणजे खोबरा खीस घालायचा आहे आणि थंड झाल्यानंतर त्याचे काप करून घ्यायचे. तुम्हाला ज्या आकारात आवडतील त्या आकारात तुम्ही काप करून घेऊ शकता. तर नक्कीच ट्राय करून बघा. एन्जॉय करा.